पालिका निवडणुकीच्या तोंडावर युतीतून विभक्त झालेली शिवसेना भाजप एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी वाया जाऊ देत नाहीये। त्यामुळेच की काय निवडणुकांकरता हाताच्या बोटावर मोजण्या इतपत दिवस बाकी असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या होमपटवर अर्थात नागपूरमध्ये शिवसेना त्यांना कोंडीत पकडण्याच्या प्रयत्नात आहे आणि याचीच तयारी म्हणून नागपूर महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे। नागपूर महानगरपालिकेमध्ये स्टार बस घोटाळा, वृक्षारोपण, सिमेंट रोड, पाणी वाटप तसंच शालेय साहित्यात घोटाळा झाल्याचा शिवसेनेचा आरोप आहे। तसंच SNDL वीज वितरण कंपनीच्या कारभारावर सुद्धा शिवसेनेनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। BMCतले घोटाळे बाहेर काढून शिवसेनेला बेजार करणाऱ्या भाजपला जशास तसं उत्तर देण्याकरताच शिवसेनेनं नागपूर पालिकेत घोटाळ्याचे आरोप केल्याची चर्चा आहे। आता काडीमोड घेतल्यानंतर शिवसेना आणि भाजप एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सध्या सोडताना दिसत नाहीये। मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्येच महानगरपालिकेमध्ये कशा पद्धतीने घोटाळे सुरू आहेत त्याची यादीच आता शिवसेनेने बाहेर काढलेली आहे। शिवसेनेच्या टार्गेटवर आता मुख्यमंत्री असल्याचं यातून दिसतंय। नागपूर महानगरपालिकेमध्ये घोटाळा झालेला आहे असा शिवसेनेने आरोप केलेला आहे। आपले विशेष प्रतिनिधी मयांक भागवत आपल्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। मयांक, एकूणच चित्र जर आता पाहिलं तर भाजप आणि शिवसेना एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीये। वृषाली, भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष युतीतून वेगळे झाले। शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी युतीतून बाहेर पडत असल्याचं आणि आता स्वबळावरती जाण्याचं स्पष्ट केलं। ह्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महाभारताचा दुसरा अंकच आपल्याला म्हणावा लागेल। आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार शिवसेनेचे नेते अनिल परब उद्या दुपारी एक पुस्तक मीडियाला दाखवणार आहेत। या पुस्तकामध्ये आरोप केला जाणार आहे की नागपूर महानगरपालिकेमध्ये कशा प्रकारे गेल्या 5 वर्षात घोटाळे झाले। आपण जर पाहिलं तर किरीट सोमय्या असू दे, आशिष शेलार असू दे, या भाजपच्या नेत्यांनी मुंबई महानगरपालिकेवरती घोटाळ्याचे आरोप केले। मग तो टँकर घोटाळ्याचा आरोप असू दे, मग तो रस्ते घोटाळ्याचा आरोप असू दे आणि कुठेतरी शिवसेना पक्ष नेतृत्वावरती या घोटाळ्याचे आरोप करण्यात आले। यानंतर आता जशास तसं उत्तर कसं द्यायचं, तर ते मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये द्यायचं, तर ते मुख्यमंत्र्यांच्या होम टर्फमध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांच्या नागपूर महानगरपालिकेमध्ये ज्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे त्या ठिकाणी घोटाळ्याचा आरोप करायचा। आणि ही एक्झॅक्टली हे सगळे सेम परिस्थिती जी आहे ती उद्या होणार आहे। उद्या शिवसेना एक पुस्तिका काढते। ही पुस्तिका जवळपास शिवसेना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 4 ते 5 पानांची असेल, ज्यामध्ये ज्या प्रकारे आपण माहिती दाखवतोय की रस्ते घोटाळा झाला। रस्ते घोटाळ्याचा आरोप काय आहे, तर मुंबईमध्ये जे कॉन्ट्रॅक्टर्स ब्लॅकलिस्टेड आहेत त्यांनाच नागपूरमध्ये देखील रोड कॉन्ट्रॅक्ट दिली गेली। त्याचसोबत पाणी वाटप करणारी तिकडे जी संस्था आहे नागपूरमध्ये त्याचा एक घोटाळा आहे। शालेय शिक्षण घोटाळा असू दे किंवा अन्य काही घोटाळे, शिवसेना या पुस्तिकेच्या माध्यमातून हे सगळे घोटाळे आरोप जे आहेत हे पुस्तिकेच्या माध्यमातून लोकांसमोर ठेवणार आहेत की भाजपचे नेते मुंबई महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराची गोष्ट करतात। भाजपचे नेते मुंबई महानगरपालिकेवरती आणि पक्ष नेतृत्वावरती माफियागिरीचा आरोप लावतात। मात्र मुख्यमंत्र्यांच्या होम टर्फ नागपूरमध्ये देखील घोटाळे आहेत आणि हे घोटाळे उद्या शिवसेना बाहेर काढणार आहे किंवा किंबहुना निवडणुकीच्या आधी शिवसेना हे घोटाळे लोकांसमोर मांडणार आहे। जो आरोप शिवसेना करते या माध्यमातून काय होणार, तर भाजप नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरती आरोप केले। आता शिवसेना तयार आहे, टार्गेट मुख्यमंत्री। नागपूर महानगरपालिकेमध्ये घोटाळ्याचा आरोप करत शिवसेना आता मुख्यमंत्र्यांवरती आरोप करणार आहे। मयांक, आता भाजपच्या गोटातून काय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत? सध्या अजून भाजपच्या गोटातून काहीच प्रतिक्रिया अजूनही आलेली नाही। मात्र ज्या प्रकारे आपल्याला जी माहिती शिवसेना सूत्रांनी दिलेली आहे ही पुस्तिका तयार आहे। ही पुस्तिका लवकरच म्हणजे उद्या दुपारी एका प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून ही पुस्तिका लोकांसमोर ठेवली जाईल। ही पुस्तिका महाराष्ट्रातल्या जनतेसमोर ठेवली जाईल। आणि असं तुम्हाला थांबवते, आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आहेत। लोंढेजी, आता नागपूर महानगरपालिकेच्या कारभारावरून आता शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झालेली आहे। तुम्ही याकडे कशा पद्धतीने पाहता? असं आहे वैशाली की 4 वर्षापूर्वी मी स्टारबसच्या घोटाळ्यासंदर्भामध्ये एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन संपूर्ण स्टारबसचा घोटाळा जो आहे तो उघड केला होता। सातत्यानं हाऊसमध्ये स्टँडिंग कमिटीच्या मीटिंगमध्ये अनेक वेळा आरोप सिद्ध झालेले असताना महापौरांनी त्याच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचे FIR दाखल झालेले नाहीत। जे कंत्राटदार मुंबई महानगरपालिकेने ब्लॅकलिस्टवर टाकले होते त्या कंत्राटदारांना नागपूरमध्ये कंत्राट रस्ता बांधणीचे देण्यात आलेले होते।
आपण जर असं बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की OCW ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स जी आहे ती कोणाची आहे? ते नागपूरच्या भाजपाचे कोषाध्यक्ष आहेत, त्यांची ती कंपनी आहे. त्यांना 25 वर्षासाठी नागपूरचं संपूर्ण पाणी विकण्यात आलेलं आहे. आता हे नागपूरमध्ये पाण्याची उपलब्धता ही 2050 साली 50 लाख लोकसंख्या नागपूरची होईल या अनुषंगानं पाण्याची व्यवस्था त्यावेळेच्या आघाडीच्या सरकारनं केलेली आहे. तरी सुद्धा हे पाणी 25 वर्षासाठी OCW ला विकण्यात आलं. दरवर्षी 5% जी आहे ती भाववाढ पाण्याची मिळणार आहे आणि अशा अनेक तक्रारी तत्कालीन कमिशनर आणि सध्याचे कमिशनर यांनी सुद्धा मान्य केलेली आहे आणि महापौरांसमोर सुद्धा आलेलं आहे की मीटर मधनं नुसती हवा येते आणि मीटर फार जोरात येतं. SNDLच्या संदर्भामध्ये आहे. म्हणजे भाजपाच्या भ्रष्टाचारांनी नागपूरमध्ये कळस गाठलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल असं की स्मशान घाटामध्ये सरणाची जी लाकडं असतात त्या महेश कंपनीनी त्या लाकडांची किंमत सुद्धा जास्त लावलेली आहे आणि तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार जो आहे तो भाजपाने केलेला आहे. या सगळ्यांचे आरोप हे स्टँडिंग कमिटीमध्ये सिद्ध झालेले असताना कुठल्याही प्रकारचा FIR जो आहे तो लॉन्च करण्यात आलेला नाही. सातत्यानं या भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी घालण्याचं काम भाजपाने केलेलं आहे. आज नागपूर महानगरपालिका जी सर्वात आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली महानगरपालिकाची अवस्था अशी आहे की तीन महिने तिथल्या कर्मचाऱ्यांना पगार सुद्धा देण्यात आलेले नाही. बरोबर. आज नागपूरमध्ये मेट्रो रेल्वे आहे. मेट्रो रेल्वेमध्ये सगळे नियम जे आहे ते बाजूला ठेवून नोकरी देण्याचं काम कुठल्या तरी वाड्यावरून होतं. वाड्यावरून एखाद्या PA चा फोन गेल्याशिवाय किंवा तिथून पत्र गेल्याशिवाय नोकरी मेट्रोमध्ये लागत नाही. अशा पद्धतीचं संपूर्ण कंट्रोल लोकशाही व्यवस्थेला बाजूला ठेवून अशा पद्धतीनं केल्या जात आहे. हे निषेधार्ह आहे. त्याच्यामुळे आज भाजपा आणि शिवसेना एक गुंडांची पार्टी झालेली आहे आणि आज मला आपल्या माध्यमातून एक फार मोठा आरोप करायचा आहे, फार मोठा उलगडा या महाराष्ट्रासमोर करायचा तो असा की पप्पू कलानी यांच्या पत्नी ज्या आहे त्या राष्ट्रवादीच्या आमदार आहेत, त्या राष्ट्रवादीच्या त्या जिल्हाध्यक्ष होत्या, त्या सोडून आज ज्या BJP मध्ये गेलेल्या आहेत त्याच्या मागे फार मोठी कॉन्स्पिरसी, फार मोठं षडयंत्र दडलेलं आहे आणि ते षडयंत्र असं आहे की पप्पू कलानींना भाजपाच्याच काही लोकांना मारल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवून त्यांना मरेपर्यंत जन्मठेप जी आहे ती दिलेली आहे. पण मी आज महाराष्ट्रासमोर आपल्याला निक्षून सांगतो की येणाऱ्या काही दिवसामध्ये पप्पू कलानी हे पेरोलवर मुक्त झालेले दिसेल. इथपर्यंत सत्तेचा गैरवापर जे आहे ते आमच्या नागपूरचे सुपुत्र जे आता सुपुत्र म्हणाव की काय म्हणाव अशी शंका निर्माण झालेली आहे. नागपूरचे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, गृह खाता त्यांच्याकडे आहे. अशा पद्धतीनं जर नक्कीच म्हणजे एकूणच नागपूर महानगरपालिकेमध्ये भोंगळ कारभार सुरू आहे, भोंगळ कारभाराने कळसच गाठलेला आहे असं तुमचं म्हणणं आहे. धन्यवाद अतुल लोंढेजी, तुम्ही तुमची सविस्तर प्रतिक्रिया आमच्याकडे देण्यासाठी. आपल्यासोबत आता शिवसेनेचे माजी उपमहापौर आहेत नागपूरचे किशोर कुमेरियाजी. आता शिवसेना म्हणतीये की भाजपने जे काही भोंगळ कारभार केलेला आहे नागपूरमध्ये तो आम्ही बाहेर काढणार आहोत. उद्या त्या संदर्भातली सविस्तर पुस्तिका सुद्धा समोर येते. काय प्रतिक्रिया आहे तुमची? नागपूरमध्ये सगळ्यात मोठं जे भाजपाने OCW वॉटर कंपनी 24/7 म्हटलं होतं एका वर्षात पूर्ण देऊ, ते अजूनपर्यंत गेले 10 वर्ष झाले अजूनपर्यंत एकाही झोनमध्ये 24/7 योजना लागू झाली नाही. 24 तास लोकांना पाणी मिळत नाही. नागपूरमध्ये पूर्ण शहर बस वाहतूक सेवा आहे ही एका प्रायव्हेट कंपनीवाल्याकडे होती आणि त्यामुळे पूर्ण वाहतूक सेवा इथली पूर्ण शहरासाठी कोलमलेली आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था या शहरामध्ये अति योग्य नाही, हा एक विषय आहे. आणि आरोग्याविषयी जर झालं तर यामध्ये मनपाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची नागरिकांसाठी सुविधा नाही आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा लोकांना त्याचा फायदा होत नाही. अशा प्रकारच्या ह्या मुख्य व्यवस्था या नागपूर शहरामध्ये झालेल्या आहे. पुन्हा नागपूर शहरामध्ये जे अनधिकृत लेआउट्स आहे ते NIT बरखास्त करू असं आश्वासन सरकारमध्ये यायच्या आधी त्यांनी म्हटलं होतं, परंतु अजूनपर्यंत बरखास्त म्हणजे आता तत्वता फक्त मान्यता दिली आहे 2 वर्ष झाल्यानंतर. कुमेरेजी, मात्र आता प्रश्न हा उद्भवतो की आताच का शिवसेनेनं हे सर्व काही बाहेर काढलेलं आहे? एवढी वर्ष जेव्हा आता एकत्र होते, राज्यामध्ये एकत्र होते, त्यावेळेला एक शब्द सुद्धा काढलेला नव्हता शिवसेनेनं भाजपच्या विरोधात. आता काडीमोड घेतल्यानंतर शिवसेना सगळी उणीधुणी बाहेर काढते. शिवसेना पक्ष असा आहे की निवडणुकी आले किंवा तेव्हा काही बोलते किंवा तेव्हा काही काम करते अशातला पक्ष नाही. शिवसेना 5 वर्ष कधी पण लोकांच्या समस्यावर रस्त्यावर उतरत असते, असा हा शिवसेना पक्ष आहे. आणि जे मी नागपूर सुधार प्रन्यासचा विषय सांगितला, गेल्या मागील 10 वर्षापासून शिवसेना त्यामध्ये आंदोलन करत आहे.
त्यानंतर OCWचा जो नागपूरचा विषय आहे याच्या आधी आम्ही त्याच्यात निवेदन आणि वारंवार आम्ही मागणी केली आहे. अशा प्रकारचं शिवसेनेतर्फे आम्ही केलेलं आहे. निवडणूक आहे म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात बोलतो असं नाही. तर या शहरातले जे विषय आहेत ते सातत्याने शिवसेनेने उचललेले आहेत आणि शिवसेनाही उचलत असते. फक्त निवडणुकीच्या वेळेस काम करायचं किंवा बोलायचं म्हणून शिवसेना करत नाही. नक्कीच तुमची बाजू कळलेली आहे. धन्यवाद कुमेरेजी, आमच्याशी तुम्ही सविस्तर या संदर्भातली बातचीत करण्यासाठी. आपल्यासोबत आपले विशेष प्रतिनिधी मयांक भागवत होते. धन्यवाद मयांक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आता राजकीय वातावरण हे तापू लागलेलं आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका या तोंडावर आहेत. भाजप आणि शिवसेनेनं काडीमोड घेतल्यानंतर आता शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. नागपूर महानगरपालिकेमध्ये जे घोटाळे आहेत ते शिवसेना आता बाहेर काढणार आहे असं सांगितलं जात आहे आणि उद्या या संदर्भातली पुस्तिका सुद्धा समोर येणार आहे अशी सुद्धा माहिती मिळते.